ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। महाशिवरात्री निमित्तानं नेवासा तालुक्यामध्ये हर हर महादेव, नमः शिवाय, हर हर भोले नम, ओम नमः शिवाय या जयघोषानं शिवालय दुमदुमून गेलं होतं। तर महाशिवरात्री निमित्तानं विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नेवासा येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर, मधमेश्वर महादेव मंदिर, प्रवरा संगम टोका येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर, सुरेश नगर, हंडी निमगाव येथील त्रिवेणीश्वर महादेव मंदिर या ठिकाणी लाखो भाविकांनी महाशिवरात्री निमित्तानं दर्शन घेतलं। प्रवरा संगम येथील गोदावरी प्रवरा नदीच्या संगमावरती असलेले श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरामधील शिवलिंगास महारुद्र दूध धारासहित श्री सिद्धेश्वर शिवलिंगास वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये अभिषेक घालण्यात आला। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेले हे क्षेत्र आहे, त्यामुळे सिद्धेश्वर मंदिर इथे लाखो भाविकांची गर्दी झाली होती। माजी मंत्री शंकरराव गडाख, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विविध महादेव मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतलं। मधमेश्वर मंदिर तसेच काशी विश्वेश्वर मंदिर हे नेवासा येथील प्रवरा नदीकाठी असलेले 2 पुरातन मंदिर आहेत। या ठिकाणी भाविकांची लक्षणीय गर्दी होती। महाशिवरात्री निमित्तानं साबुदाणा खिचडीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं, तर संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्रिवेणीश्वर इथे ब्रह्मलीन प्रल्हादगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं तसेच गुरुवरे भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्री निमित्तानं पंचदिनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाशिवरात्रीला पहाटेच्या सुमारास वेदमंत्रांच्या जयघोषात त्रिवेणीश्वर शिवलिंगास महंत रमेशानंदगिरी महाराजांच्या हस्ते स्वयंभू त्रिवेणीश्वर शिवलिंगास अभिषेक घालण्यात आला। भाविकांना रांगेमध्ये दर्शन घेता यावं यासाठी मंदिराच्या सभामंडपामध्ये दर्शन बारी तयार करण्यात आली होती। सर्व भक्तांनी शिस्तीचं पालन करत दर्शन घेतलं। दर्शन नियोजन आणि प्रसाद वाटप नियोजनासाठी हंडी निमगाव आणि सुरेशनगर येथील तरुण मंडळांच्या सदस्यांनी आणि भक्त मंडळामधील युवकांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली आहे। संपूर्ण दिवसभर सुमारे 100 क्विंटल साबुदाणा खिचडीचे भाविकांना वाटप करण्यात आलं। पहाटेपासून भाविकांनी त्रिवेणीश्वर महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। यावेळी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं स्वागत आणि सत्कार महाराजांच्या हस्ते करण्यात आला। त्रिवेणीश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये पाण्याच्या कारंज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं, तर काशी विश्वेश्वर मंदिराला विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट देखील करण्यात आली होती। सिद्धेश्वर मंदिरासह परिसरामध्ये विद्युत रोषणाई आकर्षक ठरली आहे। सर्व मंदिर परिसरात व्यावसायिकांच्या दुकानांमुळे यात्रेचं स्वरूप आलं होतं। आज आपल्या महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र त्रिवेणेश्वर या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत कमीत कमी 2.5 ते 3 लाख भाविकांनं या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि तेवढ्याच भाविकांना आपण अखंड फराळाच्या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे। कमीत कमी 70 ते 80 क्विंटल फराळाचं आपल्याला त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि ते असणारं फराळ घेऊन सर्व असणारे त्रिवेणेश्वर भक्त परिवार आनंदित झालेला आहे आणि असाच सोहळा पुढल्या वर्षी आपण साजरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। धन्यवाद। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.